नमस्कार मित्रांनो, मिहिर ब्लॉगर परत एकदा तुमचं स्वागत आहे. तसंच आता आजची दिनांक 15/2/2026 रविवार वार आहे आणि तसंच आज महाशिवरात्री आहे. आणि तसंच आता आपण चाललो आहे आता दर्शनाला आणि आपण दर्शनाचं लोकेशन आहे बाबुलनाथ. आपल्यासोबत ईशांग बुवा, केदार ब्लॉगर आहे तिथे आणि हे पप्या आणि सगळेजण आलेले आहेत मित्र. आणि आता बस येणार आहे, बससाठी थांबलेले आहेत आपण. बघूया. आणि गेल्या टायमाला तर आपल्यासोबत फक्त केदार ब्लॉगर, ईशांग बुवा होते आणि मीच होता आणि मी होतो. तर गेल्या टायमाला आम्ही फक्त 4 जण आहे आणि आता जरा खूप जण वाढलेत जरा. हो, आणि हा पण एक ब्लॉगरच आहे, गोवन ब्लॉगर. आता पण ब्लॉग चालू होतो. चला मग मित्रांनो, व्हिडिओ डायरेक्ट बसूया. नमस्कार मित्रांनो, तसंच आता आपण बसमध्ये जाणार होतो. तर पण बसमध्ये आपल्याला जायला भेटला नाही, तर कारण की बससाठी खूप लेट होतं म्हणून गर्दी पण आहे खूप. म्हणून तसं आता आम्ही आहे ना सगळेजणांनी एक निर्णय घेतला, कारण की आपण मेट्रोने जाऊया. तर कारण की मेट्रो आपल्या कुलाबमध्ये आता नवीन ओपन झाला आहे आणि मी तर रोज ट्रॅव्हलिंग करतो, तर आपण मेट्रोने जाऊया. तर आपल्यासोबत सगळेजण पुढे चालतात आहेत. मी ते केदार आहे हे आणि ईशांगचा पण ब्लॉग चालू आहे पाठीमागे. पप्या, नैतिक ह्याला मला थोडे वाढले थोडा पोरं. मग चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आता मेट्रोमध्ये. मित्रांनो आता तिकीटे काढणार आहे, तिकीटं काढली आहे. आता जाऊया, बसूया. आता आपण मेट्रोमध्ये आलो. आपली मित्रमंडळी बसले तिथे, थोडी मजा घेतात थोडी. आता आपला स्टेशन आला आहे हुतमा चौक, नाही चर्चगेट आला आहे सॉरी. मेट्रो बघा मस्त एकदम. मी रोज ट्रॅव्हलिंग करतो, पण तुमच्यासाठी दाखवण्यासाठी परत आता व्हिडिओ काढतो. चला मग मित्रांनो, भेटायला आपण ग्रँड रोड स्टेशनवरती आलं. आता मित्रमंडळी आता डायरेक्ट सुद्धा वरती चाललेत, वरती जाऊया. वरती जाऊन आपण शूट करूया. चला मग मित्रांनो, आता आपण खिचडी खायला आलं ग्रँड रोड स्टेशनच्या इथेच. काकांनी प्रसादीचा खिचडीचा हे लावला आहे, स्पॉट लावला आहे. सगळ्यांना प्रसाद देतात आहेत, खिचडी खायला सगळेजण. आणि आपले मित्रांनी पण घेतली आहे, पण मी पण घेतली आहे आणि सगळे मित्रबंधू इथेच आहेत. चला मग मित्रांनो, खिचडी खाऊया आणि भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण रस्ता क्रॉस करतो आहे आणि बाबुलनाथ मंदिरच्या तिथेच आपण जातो आहे आता दिवशीला. आणि गेल्या टायमाला आहे ना इथून पेट्रोल पंपपासून जी लाईन चालू झाली ती पूर्ण मंदिरापर्यंत झालेली. मी तर गेल्या वर्षी वाटते ब्लॉग नव्हता काढलेला होता. आणि आम्ही आता आहे ना त्या गेल्या टायमाला जेव्हा आहे ना इथून लाईन चालू झाली ना, तर आम्ही तर तुम्ही बघितलाच असणार. तर गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला आहे माझा. हो, ईशांग भाऊचा ब्लॉग आहे आणि केदार भाऊचा ब्लॉग, त्यांच्या दोघांचा पण ब्लॉग आहे, तुम्ही विजिट करा. तर गेल्या टायमाला आम्ही इथूनच आहे ना, इथूनच गेलो होतो. आणि इथून आम्ही आहे ना जी लाईन चालू झालेली ना, तर त्याच्या पुढे गेलेलो होतो. आम्ही मधनं घुसलेलो होतो. मधनं घुसून पण आम्हाला ना थोडा हे झाला, थोडा लेट झाला. लाईनीत उभे होतो 4-5 तास, एवढ्या मध्ये घुसलेलो लाईनच्या. तरी पण आम्हाला थोडा उभा राहायला लागलेला. तर आता लाईनचा आता आहे नाही, ह्याला मला वाटतं गर्दी नाही थोडी, मग मजा येणार थोडा. मग चला मग मित्रांनो, जाऊया आता पुढे. तर मित्रांनो आरती होऊन आता आपण बाबुलनाथच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि आतमध्ये आता आरती चालू आहे. आरती झाली आहे, आता दर्शन चालू. आता दर्शन चालू आहे. 12:30ची आरती असते. सगळेजण आपले मित्रमंडळी आले आणि अर्धे लोक पाठी थांबलेत. आणि ह्या टायमाला एकदम म्हणजे चांगला झाला, कारण की गर्दीच नाही ह्या टायमाला भेटली आपल्याला, लाईनमध्ये गर्दीच नाही भेटली. आणि तसंच झालं. आणि चला मग मित्रांनो, भेटूया डायरेक्ट पुढे. मित्रांनो तसंच आता आपण थोडा लाईनीच्या पुढे चालू आहे, मंदिराला जवळच आहे. आणि आपल्याला लस्सी पण देतात. आणि हे लोक मंदिरातून काय ना काही हर वर्षी असतो, लस्सी असते किंवा खिचडी असते. आणि पाणी पण स्पॉन्सर करतात ते लोक, कारण की लोक उपवास करतात म्हणून त्यांच्यासाठी ते लोक ठेवतात. चला मग मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट पुढे. तसंच आता आपण 1 वाजता आलतो आणि आता वाजलेत 3 वाजलेत, तरी पण आपण इथेच आहे, अजून लाईनीमध्येच अटकलो. आणि आता जवळच आलो आहे पूर्ण क्षणाचा. आणि आपल्यासोबत जो पप्या होता तो पण आता चालला आहे, घरी चालला आहे वाटतं, का पिक्चर बघायला शो बघायला चालला आहे म्हणण्यासाठी. आणि आता फक्त आम्ही नेहमी काय ईशांग आहे, मी ते
बुवाने आणि केदारांनी मिळून. तर चला मग मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट पुढे भेटूया. साईराम बुवा, साईराम. चला मित्रांनो भेटूया. तसंच आता आपण त्या गर्दीमधून बाहेर निघालो आहे आणि मुलांसाठी लाईन बघा खूप मोठी केली आहे. ही मुलांची लाईन आहे आणि लेडीज लाईन फक्त तिकडनं ते चालले. चला मित्रांनो भेटूया. आता आपण थोडं जवळ आलो आहे, होऊ शकता तुम्ही. त्या इकडनं एक शिडी चढायची आहे आणि डायरेक्ट सीधा वाटतं जायचं आहे मंदिरामध्ये. सगळेजण मंडळी आहे आणि पप्प्या होता तो गेला घरी. चला मित्रांनो भेटूया पुढे. मित्रांनो आता आपण आता बोललेलो पाठीमागे होतो, तर आता इथे आपण आलो. आता शिडी आहे, इथून चढायची. शिडी चढल्याच्यानंतर डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर वरती मंदिर आहे. तर गेल्या टायमाला इथे तर फुल गर्दी होती, एकदम पूर्ण गर्दी होती. पण ह्या टायमाला तर गर्दीच नाही. आता काय माहिती कुणाला आता इंटरेस्ट राहिला आहे की नाही राहिला आहे, इथे गर्दीच नाही. आता गेल्या टायमाला एवढी गर्दी होती, खूप मजा आलेली गेल्या टायमाला. पण मला ब्लॉग करायला नाही भेटला. तर तुम्हाला बघायचं असेल तर केदार ब्लॉगर्स आणि ईशांक ब्लॉगर्स त्यांच्या जाऊन गेल्या टायमाची तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यांच्या चॅनलवर जाऊन. चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट पुढे. हर हर महादेव. ये भोळ्या शंकरा, ये भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेराच्या पानाची. ये भोळ्या शंकरा महादेवा, ये भोळ्या शंकरा महादेवा, ये भोळ्या शंकरा. आलो तुझ्या द्वारी, कुठे दिसेना पुजारी. भोलेनाथ आलो तुझ्या दारी, कुठे दिसेना पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. बोले भोळ्या शंकरा महादेवा, ये भोळ्या शंकरा. हे त्रिशूल डमरू हाती, संगे नाचे पार्वती. ओ त्रिशूल डमरू हाती, संगे नाचे पार्वती. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा. द्राक्षाच्या माळा लावले भस्म कपाळा. मध्ये रुद्राक्षाच्या माळा लावले भस्म कपाळा. तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. ये भोळ्या शंकरा महादेवा, ये भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. भोळ्या शंकरा. बम 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 वाजे डमरू, वाजे डमरू. नाचे सदा शिव जगद्गुरु. बम 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 वाजे डमरू, वाजे डमरू. नाच रे सदा शिव जय सद्गुरु. नाचे नाचे समजे, नाचे पार्वती के संग नाचे, पार्वती के संग नाचे, पार्वती के संग नाचे, नाचे महादेव. गणपती के संग नाचे, नाचे महादेव. बम 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 वाजे डमरू, वाजे डमरू. नाच रे सदा शिव जय सद्गुरु. बम 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 वाजे डमरू, वाजे डमरू. नाच रे सदा शिव जय सद्गुरु. बोले 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 बोले.
मन डोले मन डोले ओ बोले ओ बोले मन डोले ओ बोले भोलेनाथ गुरुवारे साईनाथ शिर्डी वाले भोलेनाथ शिर्डी वाले आता मी आतमध्ये आलो आहे. बघू शकता ती लाईन होती, पाठीमागं होतं आम्ही. आतमध्ये आलो आपण. खूप गर्दी आहे. ही आम्हाला रांग पूर्ण करायची आहे. मग तिकडनं आतमध्ये, तिकडनं डायरेक्ट आतमध्ये गेलो दर्शन. चला मग मित्रांनो. पार्वती पते मित्रांनो आता आपण दर्शन झाला, पाया पडूया. चला मग मित्रांनो पुढे भेटू. आता जसं आता आपलं दर्शन झालं, चांगल्यापणे दर्शन झालं आणि मी व्हिडिओ काढायला कुणाला भेटली नाही, पण मी काढले थोडेसे. थोडे ॲडजस्ट नाही झाले, पण मी तुम्ही ॲडजस्ट करून घेता. तुम्हाला मी दाखवतो ते सीन सगळं काय. आणि तसंच आता आपण दर्शन झालं आणि दर्शन करून आता आपण निघतात आहेत. तसोबत मीत होता, ईशान, केदार आणि भुवन. आता तो पण एक ब्लॉगर झाला आहे भुवन, तो पण आमच्यामध्ये आता आला. तर पप्या पण होते, ते पप्या गेला तो वाटतं, घरी गेला. तर मग मित्रांनो आता आपण दर्शन झालं आहे. व्हिडिओ आपली पडेल 3 किंवा 4 दिवसात पडेल, कारण की आपला आता उज्जैनचा एक मोठा तो एक ब्लॉग पडला पार्ट 2. तर म्हणूनसाठी थोडा टाईम लागणार आहे ह्या पण ब्लॉगसाठी. चला मग मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट बाहेर. काहीतरी आता खाणं पिणं काय सकाळपासून काय खाल्लं नाही कोणी. चला मग मित्रांनो भेटूया पुढे. तर मित्रांनो आता आपण गणपतीचे पण पाया पडून जाऊया. गणपती बाप्पा मोरया. जनता ने बोलायचं राहिलं, कारण की ज्या आपण मी बोललो लास्टला, कारण की त्यांनी काय खाल्लं नाही सगळं. मी तर केलं आहे नाश्ता, आणि म्हणजे आम्ही खिचडी खाल्लेली नाश्ता सगळं सकाळी आणि सगळ्यांनी उपास पकडलेत. हा झाला आणि ईशान हे तिघांनी पण पकडलं. मी तर नाही पकडला. मी कुणासाठी पकडू उपास? हे तर कुणासाठी पकडू नाही पकडलं आहे. आणि तसं काय नाही, आपल्याशी नाही होत तर नाही करायचं, शिरा. चला मग मित्रांनो आता भेटूया पुढे. आता आपण दर्शन वगैरे झालं, थोडं बाहेर आलो आणि खाल्लं पिल्लं, आणि तसं आपण परत मेट्रोनीच आलो. ते लोक येतात पाठीमागच आहे. आणि इकडे मी इथं दिल्लीचा येत होतो, म्हणून इथं मेट्रो बंद, ही शिडीचं आहे ते बंदच असतं, म्हणून आपल्याला शिडीने जायला लागतं, शिडीवरती जायला लागतं. चला मग मित्रांनो दर्शन एकदम खूप चांगलंपणे झालेलं आहे. आणि आता हा आपला ब्लॉग इथेच समाप्त होतो. चला मग मित्रांनो आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.